राम राम शेतकरी मित्रांनो, आज तारीख आहे 31 मार्च. 30 मार्च रोजी पंजाबराव डक यांनी सांगितलं त्या हिशोबाने गारपीट झाली होती आणि पाऊस पडला, भरपूर वारं वावदान होतं. आणि हे बघा, हे आमची केशर आंब्याची बाग आहे, बामणीला, तालुका जिंतूर. तर हे असे नेमके कोय धरलेले आंबे हे असे खाली वाऱ्या वावदानानं आणि गारपिटीनं खाली पडलेत बघा. हे बघू शकता, हे किती नुकसान झाली आंबा बागायतदारांची. बघा, नेमकी कैरी अवस्थेत, कोय धराच्या अवस्थेत आंबे आले आणि हे असे खाली आंबे पडलेत बघा. किती मोठी शेतकऱ्याची ही नुकसान आहे. हे बघा, हे असे आंबे खाली पडलेत. हे बघा मित्रांनो, हे आज दिनांक आहे 31 मार्च 2026. जसं पंजाबराव डक यांनी सांगितलं त्याप्रमाणे काल 30 मार्च रोजी सायंकाळी विजेच्या कडकडाटासह वारं वावदान, गारपीट झाली, पाऊस पडला. कमीत कमी अर्धा तास असा सुसाट वारा होता, भयानक वारा होता. हे आमची आंब्याची बाग आहे, तुम्ही बघू शकता. या आंब्याच्या बागेमध्ये जवळपास प्रत्येक झाडाखाली 100-150 आंबे खाली पडले होते. ते तुम्ही बघू शकता खाली. शेतकरी बांधवांनो, इतकं मोठं नुकसान हे शेतकऱ्याला झेपणार नाही एवढं झालं. इतके फवारण्या आम्ही भारी केल्या, खतं टाकलं, फवारण्या केल्या आणि हे असे इतकी फळगळ. अगोदर मोहर गळाला, मोहर खाली पडला. त्याच्यानंतर पाडव्याच्या दिवशी वारं वावदान, पाऊस वगैरे पडला, तर इतकं मोठं नुकसान झालं. आणि पाडव्याच्या दिवशी सुद्धा अशीच फळगळ झाली, फळं खाली पडले. आता हे कैरी अवस्थेत नेमके येत आहेत आणि हे कालच्या वाऱ्या वादनामध्ये, गारपिटीमध्ये, पावसामध्ये इतके आंबे पडले खाली. आता हे नेमके कैरी अवस्थेत येणारच होते आणि हे नुकसान एवढं झालं. आता हे तर पिकत पण नाहीत आणि कैरी म्हणून कुठं विकल्या बी जात नाही. एवढं मोठं नुकसान झालं. याच्यामध्ये सरकार आपल्याला नुकसान भरपाई देईल का? कारण की जिंतूर तालुक्यामध्ये हे असे आमच्यासारखे आंबा बागायतदार खूप कमी आहेत. कमी असल्यामुळं आम्ही नुकसान भरपाईची नेमकी फाईल कशी करावं, काय करावं हे कळेनासं झालं बघा. तरी पण शासनानं तहसीलदारांनी येऊन, जागेवर येऊन पंचनामा करावे आणि आम्हाला नुकसान भरपाई देण्याचा प्रयत्न करावा, ही आमची अशी नम्रतेची विनंती आहे. बघू शकता शेतकरी बांधवांनो, अशा प्रकारे आमच्या आंब्याची फळगळ झाली आहे वाऱ्या वादनामुळं. आज दिनांक 31 मार्च. काल 30 तारखेला जसं पंजाबराव डक यांनी अगोदर सांगितलं होतं, आम्ही त्या तयारीमध्ये होतो. पण हे इतकं असा माल पडला. अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की ते शेतामध्ये किती खाली पूर्ण फळं वाऱ्या वावधानानं, गारपिटीनं पडले होते. आता हे काय करावं याचा उपयोग आम्हाला काही कळेनासे झालं बघा. कारण की हे अशा पद्धतीने हे पिकत बी नाही. हे अशा डाग लागला, याला मार लागला आणि काही कैरी अवस्थेमध्ये आहेत. आता कैरी अवस्थेत असे छोटेले आंबे, हे असे कैरी अवस्थेत हे पिकत बी नाहीत. आता मार्केटला नेऊन सुद्धा कवडी मोल भाव जाईल. हे असे छोटे पण वाऱ्या वादळानं पडलेत. काही हे बघा, असं माझ्या हातात मावत नाही. हे आता नेमकं पाडी लागणारच होता आंबा, हे पण पडले. हे असं आमचं जवळपास 3 ते 4 क्विंटल आंब्याचं नुकसान झालं. तिकडे थैल्या भरून ठेवलेल्या आहेत. आता रूममध्ये सामान इथं कमी बसतंय म्हणून आम्ही हे अशा प्रकारे करायलो. आणि काही आंबे असे पिकवायलो. समजा आता हे देठ, हे अशा पद्धतीनं हे जे देठमध्ये गेलं हे आंबा पिकू शकते. म्हणून असं काही 1-2 कॅरेट भरून आंबे असे पिकवले जातील. आम्ही ऑर्गॅनिक पद्धतीनं असे आंबे अगोदर धुतोत आम्ही आणि तण वगैरे टाकून त्या खोक्यामध्ये आम्ही हे आंबे पिकवत असतो. आम्ही कोणत्याही प्रकारचं लिक्विड वगैरे काही असं वापरत नाहीत बघा. तर हे काही आंबे असे आहेत, हे देठमध्ये गेलं आणि हे पिकवण्याच्या योग्य आहे. आता कापल्यामुळं याचं जे तेल अंगाचं निघतंय, तर हे जर याच्यावर जर पडलं तर हे आंबा सडून जातो. म्हणून आम्ही काय करत असतो, हे असं स्वच्छ आंबा धुवून
की अशा आता पिकवतो बघा, जेणेकरून याच्यावर माती राहणार नाही. आणि हे जे देठामध्ये जे तेल आलं त्याचं अंगचं, तर ते पण आम्ही असं धुवून घेतो बघा. तरी बघा मित्रांनो, आंबा बागायतदारांना माझं एक कळकळीची विनंती आहे, करा आंबा बागायतदार व्हा. पण हे अशी निसर्ग आपल्यावर कधी कधी कोपू शकतो, तरी पण आम्ही मागे हटणार नाही. आम्ही प्रत्येकाला आंब्याचा गोडवा म्हणजे फळांचा राजा हा आंबा आहे. तरी पण आम्ही यावर्षी नाही तर नाही, पण पुढच्या वर्षी नक्की खाणाऱ्या लोकांना हे आंबे आम्ही चवदार असे आंबे देण्याचा प्रयत्न करू. खूप आमचा खर्च झाला, पण असो, चढ उतार असते, शेतकऱ्याला हे सहन करावं लागते, त्यालाच तर शेतकरी म्हणतात. धन्यवाद मित्रांनो.